हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सगळे चांगलेच असणारच. आज एक नवीन रेसिपी बनवणार आहे आणि ती थोडीशी सिंपलच असेल, पण बॅचलर लोक पण बनवू शकता. तर ती सोपी पद्धत तुम्ही पण समजून घ्या आणि मी काय बनवतो ते पण पाहू शकता तुम्ही. आणि आता वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया लवकरच एक नवीन रेसिपी. तर चला तर बघूया काय बनवतो आहे. तर हे मी आणले अर्धा किलो मटन, क्वांटिटी अर्धाच किलो आहे. आणि तर ह्याला आपण ना थोडंसं क्लीन करून घेऊया. छान आहे, फ्रेश आहे. हा, फ्रेशच होता ते. बघा तर थोडं क्लीन आपण करून घेऊया फर्स्ट. तुम्हाला सांगतो काय आता नंतर ते थोडं ह्याला व्यवस्थित असं क्लीन करावं लागेल. तर आता हे छानपैकी धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करू. ओके, ठीक आहे. तर आपण आता मटण शिजून घेऊया, पण त्याच्यासाठी मटण शिजवण्यासाठी पहिला त्याला फोडणी द्यायला लागेल. तर आपण थोडं तेल टाकूया. त्याच्यामध्ये थोडंसं टाकूया आपण कढीपत्ता, टाकूया जिरा. आमचं काय घरामध्ये टाकूया जिरा. त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया, जे आपण चांगलं क्लीन केलं होतं ते. थोडंसं परतून घेऊया याच्यामध्ये. तेल आम्हाला थोडं चांगलं कमी लागतं, चांगलं फ्राय होईल. मग टाकूया हळद. आता काय टाकणार आहे? हळद टाकूया आता आपण थोडीशी. आता थोडीशी याच्यामध्ये हळद टाकूया. त्याला थोडंसं परतून घेऊया, एकत्र होऊन जाईल. आता टाकूया थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार. थोडंच टाकतोय. परत त्याला थोडंसं आपण हलवून घेऊया. थोडंसं पाणी सुटेल. तर ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि गेला चांगलं पाणी सुटेल मग, आणि चांगलं परतेल पण ते. आता हे शिजवून घेणार का फक्त? हा, आता शिजवून घेऊया, मग नंतर मग त्याची प्रोसेस आपण स्टार्ट करू नंतर. तोपर्यंत आपण आपली तयारी करूया. तर आता मटण आता चांगलं शिजतंय. बघा, याला चांगलं पाणी सुटलंय. पाणी ऍड केलं नाही अजून याच्यामध्ये. त्याच पाण्याचं मस्त आता ते शिजतंय. तर तोपर्यंत हे थोडं आटू दे त्याला, नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करूया. त्याच्यानंतर हे जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे. एक टोमॅटो, 2 कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता किती खोबरं हवं आहे तुम्हाला. क्वांटिटी तुम्हाला जशी लागेल तशी. तर आता हे कापून घेऊया आपण. कोथिंबीर खूप छान आहे, फ्रेश भेटली कोथिंबीर. तसं फ्रेश मिळणं म्हणजे कठीण आहे. हे सगळं धुवून घेणार आहे ना? हा, हे सगळं धुवून घेतो ना. ओके, चला हे मला कापावं लागेल. सगळं धुवून घेतलेलं आहे, टोमॅटो, अद्रक आणि कढीपत्ता. तर आता आपण कांदा चिरून घेऊया. ओके. पाणी सगळं आटलेलं आहे. आता मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं त्याला हलवून थोडंसं पाणी ऍड करू. थोडंसं चांगलं शिजेल अजून. त्याला थोडंसं आपण नॉर्मल हलवून घेऊया. तर आता ह्याला आपण झाकण लावून घेऊया कुकरला, शिजेल तोपर्यंत.
आता कांदा चिरून घेऊया तोपर्यंत शिजतंय ना. सगळे मसाल्याची तयारी झालेली आहे. तर आपण तुम्ही बघता येईल वाटण काढायचं, वाटण काढण्यासाठी. तर बघता इथे कांदा पण चिरून घेतलाय, टोमॅटो कापलेले आहेत आपण. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पटकन सांगतो काय काय मसाले काढलेत मी. तर ह्याच्यामध्ये खोबरं काढलेलं आहे, हिरवी कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा थोडासा घेतलेला आहे. आणि थोडंसं गरम मसाल्यामध्ये हे काजू आहेत, विलायची, लवंग आणि खसखस आणि ही हिरवी विलायची घेतलेली आहे. तर आता आपण हे पटकन मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आणि हा कच्चाच मसाला आपण वाटणार आहे. ओके. वाव, वाटण तर खूप छान झालंय बघा. चला तर आता मटण तर चांगलं शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि तर आता आपण आपली नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करूया. आणि जे कांदा आणि टोमॅटो चिरला होता त्याला आपण फोडणी देऊन घेऊया. पहिले टाकूया आपण थोडंसं तेल, जे तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकता. तर मी आता एक पळी किती टाकतो आपण बघूया, थोडंसं अजून टाकूया. आणि आपण टाकूया कांदा जो आपण चिरला होता तो. टाकूया कढीपत्ता. कांदा चांगला फ्राय होत आलेला आहे. तर आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये टमाटे जे आपण शिरले होते ते. तर आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकलेले. तर तेलामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये आपले मसाले पण टाकून घेऊया. हा आहे आपला घरचा मसाला. थोडासा मसाला टाकूया, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. मला किती तिखट हवं आहे ते. मिरची घातली ना तुम्ही? हां, मी मिरची याच्यामध्ये घातली आहे, मी थोडंच टाकलेलं आहे. हे आहे थोडासा मसाला टाकूया रेड कलरचा, लाल मसाला, मीठ मसाला, मटन मसाला तुमच्या हिशोबाने टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये आता हे चांगले फ्राय होऊ द्या पहिले. तर सगळे मसाले ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेतले. तर आता हे छान ह्याला चांगला फ्राय होऊ द्या. जे आपण वाटण केलं होतं ना, तर ते आपण आता त्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया याला आपण. हो, कलर तर खूप छान आलेला आहे बघा. थोडंसं किती घालायचं आहे, जास्त पण थोडंच टाकलं आपल्याला जेवढं लागेल तेवढं. तर ह्याला पूर्ण एकत्र चांगलं फ्राय करून घ्या. तर आता हे आपण तेल सुटेपर्यंत ह्याला ना चांगलं फ्राय करून घेऊया. जसं हे चांगल्याला थोडंसं तेल सुटेल ना, तर आपण जे आपण हे मटण शिजलेलं आहे ना, तर ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया मग. ओके. तर ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात आपण थोडंसं. ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये मटनमध्ये टाकलेलं आहे. थोडंसं तुमच्या हिशोबाने चवीनुसार थोडंसं मीठ टाकतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकून घ्या. थोडंसं हलवून घेऊया आपण. चला, तर आता ही ग्रेव्ही तर छान चांगली झाली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे मटण शिजलंय ना, ते त्याच्यामध्ये ऍड करूया. आणि मग तसं मटण ऍड केल्यावर कमीत कमी त्याला 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ठेवावं लागेल. ओके. मटण पण चांगलं शिजलंय. आणि त्याला आपण थोडंसं चांगलं हलवल्यावरती 5 ते 10 मिनिटं आपल्याला थोडंसं व्यवस्थित शिजावं लागेल अजून त्याला. चला, तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया. जास्त पाणी ऍड नाही करायचं आहे, कारण की आपण हे मटण सुक्का बनवतोय. ठीक आहे, तर थोडंसंच पाणी ऍड करा. आणि आपण एक 5 ते 10 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवूया, तर ते प्रॉपर चांगलं शिजेल पण आणि त्याला चांगला कलर पण येईल.
हे ऑलमोस्ट हे सगळं मटण तर रेडी झालेलं आहे. आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. थोडं झाकण ठेवून घेऊया आणि आता आपण बसूया जेवायला. छान बनवलंय. दिसतंय का चांगलं मस्त टेस्टी. माहिती ना झालंय की नाही, खाशील तेव्हा कळेल तुला. आता ते सांग. तुम्ही बनवलं तर छानच असणार आहे, काही वादच नाही ना रियांशू. दिसते तर मस्त टेम्पटिंग झालं. जास्त गरम आहे मध्ये जास्त. रियांशू कसं झालं तुझं? भाई तुझं देख, तुझं कर. रियांशू तुझं कसं झालंय? मस्त. इकडे बघ. आवडलं? पप्पाची रेसिपी पप्पांनी बनवली. जबरदस्त हुआ है. सच में जबरदस्त हुआ है ना. खरंच झालंय. हा ना, एकदम भारी झालं. मला वाटलं थोडं चांगलं होईल. हा ना, मस्त झालं. तू बनवलं. शेफ कोण आहे? शेफ तुम्ही आहे. काय बोलतो रियांशू? सांग. काय बोलतेस? पप्पांनी हॉटेलवाल्यांना फेल केलं. अरे बापरे, एवढी छान रेसिपी बनवली पप्पांनी. थँक्यू शेठ.